मोदी सरकारच्या या 5 वर्षाच्या कार्यकाळातील शेवटलं बजेट जे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं आहे आणि याच बजेटवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते यशोमतीताई ठाकूर आहेत. ताई, कसं पाहता बजेट आज जाहीर झालेले आहेत? मोदी सरकारचं हे शेवटलं बजेट या वर्षात. अतिशय निराशामय हे बजेट होतं. तुम्ही बघताय त्या बजेटमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताचं काही दिसत नाही आहे. तुम्ही बघताय की तुम्हाला युवकांच्या हितांचं काही दिसत नाही आहे. तिथे मोठी घोषणाबाजी झालेली आहे की 3 करोड महिलांना आम्ही सक्षम केलं, अशातला काही भाग नाही आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं तर तुम्हाला तिथे काहीच दिसणार नाही. उलट गुजरातमध्ये छोट्या छोट्या गोष्टी पण ज्या महाराष्ट्राच्या आहे, आता तर त्यांचं मोठं षडयंत्र आहे की बॉलिवूड पण त्यांना गुजरातमध्ये त्या ठिकाणी न्यायचं आहे. तर गुजरात, मुंबई सुद्धा ते सोडत नाही आहेत. आपण बघितलं, विदर्भाबद्दल बघितलं तर थोडं बहुत नागपूरमध्ये डेव्हलपमेंट दिसते आहे. अमरावती, वराड जो भाग आहे तो तर त्यांना सोकाट सोडून दिलेला आहे. ना नागपूरच्या नेत्यांना विदर्भाचं काही आहे, नाही दिल्लीचे किंवा मुंबईचे नेते वराडासाठी काही करतायत. ही फॅक्ट आहे. तुम्ही बघितलं, सिलेंडरचे भाव तेवढेच, केवढ्या घोषणाबाजी त्या इलेक्शन, आणि सगळं त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते फ्रीबीजमध्ये आहे. म्हणजे फुकट द्यायचं आणि मतं घ्यायचे, ह्या गोष्टींवर ते कॉन्सन्ट्रेट करतायत. एकीकडे म्हणतायत की आपला देश आता विश्व शक्ती होत चाललेला आहे, आणि दुसरे 80,000 करोड तुम्ही त्या ठिकाणी वाटप करताय. ह्याचं कॅल्क्युलेशनच कुठे लागत नाही. सगळं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं राम मंदिरावर, लोकांना अयोध्येमध्ये घेऊन जायचं आणि लोक हेप्नोटाईज करायचे. म्हणजे त्यांनी शेतकऱ्याकडे बघणार नाही. शेतकरी स्वतःचं जे काय आहे अस्तित्व ते विसरून जाण्यासाठी जे काय करायचं आहे ते करतायत. तुम्ही बघा, सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही. 2010 तुम्ही जर भाव बघितले कपाशीचे तर तुम्हाला 12,000 रुपये भाव होता. आज परवाच्या दिवशी 3,800 रुपये, आज 4,200 रुपये. हा काय भाव आहे का? शेतकरी, मी जर काल परवा गेली तर ग्रामीण भागामध्ये लोक म्हणायला लागले, ताई शेते आहे आमच्यापाशी 20-25 एकर, पण काही परवडून नाही राहिलेलं आहे. ह्या मागच्या काळामध्ये जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, जे नुकसान युवकांचं झालेलं आहे, जे बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, त्यांच्यासाठी काय आहे? फक्त चुना पुसलेला आहे तोंडावर, याच्या पलीकडे काहीच नाही. काल परवा तो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावी त्या ठिकाणी पत्र लिहून गेलेलं आहे. तुम्ही काहीच बघायला तयार नाही आहे. आणि आता लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी ते फक्त अयोध्येमध्ये लोक न्या आणि आणा, एवढे. आता 1100 लोक एका ट्रेनमध्ये की 1200 लोक किती मावतात मला पूर्ण त्याची कल्पना नाही आहे, पण ते न्यायचे ना आणायचे. त्यांना काय रोजगार निर्मिती होईल? पोट आहे, पोट म्हणजे सारं सोंग जमतं, पण पोटाचं सोंग नाही जमत. आणि भ्रमिष्ट सगळ्यांना हे करून राहिले. बजेटमध्ये काहीच नाही आहे, ही फॅक्ट आहे. निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे लोकांना वाटतं होतं शेतकऱ्यांसाठी काही योजना नवीन आणतील, सर्वसामान्यांसाठी काही योजना आणतील, अशा प्रत्येकांच्या अपेक्षा होत्या, परंतु तसं काही झालं नसल्याचा आरोप होतो. नाही, घोषणाबाजी केल्यात ना त्यांनी. घोषणाबाजी नाही केल्या अशातला भाग नाही, पण मागच्या बजेटच्या ज्या घोषणा आहेत त्या पण या बजेटमध्ये आपण कंप्लीट झालेल्या दिसत नाही आहे. आणि आता नवीन घोषणाबाजी त्यांनी बजेट जे केलेलं आहे हे इलेक्शनला समोर ठेवून केलेलं आहे, पण नाविन्यपूर्ण काहीच नाही. अमरावतीमध्ये काय झालं? बाकी सोडा हो, तुम्ही मला अमरावतीमध्ये विचारताय काय झालं. इथं एअरपोर्ट आपलं कंप्लीट होताना दिसतंय काय? नाही. तुम्ही मेडिकल कॉलेज तुम्हाला कंप्लीट होताना दिसतंय काय, की सुरू होताना दिसतंय काय? तर नाही. तुम्हाला तो स्कायवॉक कंप्लीट होताना दिसतोय काय? तर नाही. तुम्हाला नांदगावपेठ MIDCमध्ये काही फॅक्टऱ्या चालल्या होत्या, आम्ही प्रश्न उचलले तर तेवढ्यापुरतं ते लोक फिरले, आणि त्याच्यानंतर काय? तुम्हाला ती डिफेन्सची जी फॅक्टरी होती तिथं काहीच नाही, फक्त जमिनी नेऊन ठेवलेल्या आहे. जर अमरावतीचीच ती अवस्था आहे तर नागपूरमध्ये थोडं बहुत दिलेलं आहे, कारण गडकरी साहेबांनी, फडणवीस तिथे आहेत म्हणून थोडंसं तुम्हाला काही दिसेल. बाकी विदर्भात तर काहीच नाही. मराठवाड्यामध्ये काय? तुम्ही कोकणामध्ये काय? काही नाही. मुंबईत आहेत ते तुम्ही तिकडं नेताय. हे जे बजेट आहे अतिशय फेलियर बजेट आहे. ह्यांनी लोकांना फक्त देवाच्या नावाने बुद्धू बनवण्याचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात चाललेला आहे, आणि यांना वास्तविकतेमध्ये लोकांना काहीही द्यायचं नाही आहे, हे दिसतंय. शेवटला राजकीय उद्या महाविकास आघाडीची बैठक होत आहे, वंचितला देखील निमंत्रण, युती होणार वाटतं? आम्ही तर इन्व्हाइट करतोय आणि युती झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. बघा, असं आहे की आज संविधान
खतऱ्यामध्ये आहे. आज संविधानाला तोडमोड करण्याची भाषा सुरू आहे. तुम्ही IPC, CRPC यांचे तुम्ही जे काही लँग्वेजेस बदललेले आहेत, तुम्ही ज्या प्रकारे इलेक्शन कमिशनला नेमण्याच्या नेमणूक आहे ती पण ज्या वेळेला सभागृहामध्ये कोणी नव्हतं त्यावेळेला तुम्ही ते लॉज पास करून घेतलेले आहेत. म्हणजे काय आहे की संविधान तोडतायत. यावेळेला कळकळीची विनंती आहे बाळासाहेबांना की तुम्ही बाळासाहेब किंतु परंतु 19-20 होऊ शकतं, पण आज तुम्ही महाविकास आघाडीमध्ये येणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आलंच पाहिजे म्हणून. नक्कीच. तर बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती यशोमती ठाकूरांनी दिली आणि सोबतच हे बजेट जे आहे ते अपयशी असल्याचं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.